हे सरकारनं महिलांना सुद्धा इतक्या क्रूरपणानं हल्ला सरकारनं शेतकऱ्यावरती केला नाही पाहिजे। कारण मुख्यमंत्री साहेबांची, फडणवीस साहेबांची जबाबदारी हे शेतकरी हे आपण सांभाळला पाहिजे। त्यांची म्हणणं काय, त्यांची भावना काय, शेतकऱ्यांची इच्छा काय हे जाणून घेतलं पाहिजे। उगाच शेतकऱ्याला वेटीस धरायचं, त्यांच्यावरती बळाचा वापर करायचा आणि बळच मोजण्या करायच्या हे सरकारनं करू नये। त्या संदर्भात मी आता म्हणजे मगाशी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या ओळीनं सुद्धा हा निरोप सांगितला होता आणि शिंदे साहेबांकडे मी हे काही खातं येते त्यांच्याही ओळीला निरोप पाठवला होता। आता ते ज्यावेळेस अधिवेशनातून रिकामी होतील त्यावेळेस मी त्यांना पुन्हा सांगेल की ही गंभीर विषय आहे शेतकऱ्यांचा, शक्तीपीठ महामार्गाचा। याच्यात सामंजस्याची भूमिका सगळ्यांनीच घेऊन, शेतकऱ्यांनी पण आणि सरकारने सुद्धा याचा तोडगा काढा। यांचं नाही म्हणणं आहे महामार्ग करणं, तर ते पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे। तेच आता बावनकुळे साहेबाला सुद्धा बोललो की तुमच्या मंत्रालयाच्या अधिकारात हा विषय येतो। भूसंपादन हा मंत्रालयाचा विभाग चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडे आहे। त्यांनी आता अधिवेशनाच्या बाहेर येऊन हा विषय बोलले की आम्ही शेतकऱ्यांना सगळ्या बोलून घेतो। आता मला वाटतं पुढच्या गुरुवारी त्यांनी या शेतकऱ्यांची, शक्तीपीठ महामार्गाच्या शेतकऱ्यांची बैठक लावली। त्या बैठकीत तोडगा 100% काढतो असा त्यांनी शब्द दिलाय आणि मग त्यांनी सांगितलं की आता सगळ्या शेतकऱ्यांनी उपोषण सोडून घ्या। आणि मला खात्री आहे की बावनकुळे साहेब 100% याच्यातून मार्ग काढणार। कारण मी याच्या अगोदर एक त्यांना प्रश्न सांगितला होता असाच मागणीचा, त्यांनी तो कडीला नेला होता, म्हणून आत्मविश्वास आहे की ते मार्ग काढतील। दादा, पण ह्या महामार्गाची मागणीच नाहीये आणि आवश्यकता नाही, इतक्या चांगल्या जमिनी जर जात असतील तर या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? सगळ्या बागायती शेती आहे। हा, मग आता ही भूमिका त्यांनी सरकार दरबारी सुद्धा मांडणं गरजेचं आहे। आंदोलनाच्या माध्यमातून मांडले हे लोकशाहीचं अत्यारे ठीक, मीडियाच्या बांधवांनी सगळ्यांनी त्यांना साथ देऊन त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली, ही पण चांगली गोष्ट आहे। पण आता तुम्हाला सरकार दरबारी एकदा ही विषय मांडावा लागेल की जर शक्ती महामार्गाची आवश्यकताच नाहीये, शेतकऱ्यांचा विरोध तर करू नका। शेतकऱ्यांपेक्षा मोठं राज्यात कोणी नाही, कारण या शेतकऱ्यांनी सरकारला बसवलंय। सुखी समाधानी मंत्री आहेत, कोणाच्या जीवावरती ते शेतकऱ्यांच्या। शेतकरी सुद्धा सुखी समाधानी राहायला पाहिजे ना, ही भूमिका सरकारची। म्हणून आता बावनकुळे साहेबांनी चांगला विषय हातात घेतलाय म्हणायचं। उलट त्यांनी रिस्पॉन्स दिलाय की ठीक आहे, मी शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे आणि मार्ग पण काढायला तयार आहे। तर एकदा बसलं पाहिजे या मताचा मी। या दिवशी अधिकारी म्हणत होते तुम्ही नाही दिल्या तरी आम्ही जमीन हिसकावून घेऊ, अशा पद्धतीची भाषा मोजणी अधिकाऱ्यांची, महसूल प्रशासनाची होती। मला वाटत नाही त्याच्यात काय बावनकुळे साहेबांचा विषय असेल किंवा फडणवीस साहेबांचा असेल। काय काय अधिकारी नमुनेबाज असतात, इकडे सुद्धा काही करू शकतात। असा कोणी अधिकारी असेल तर म्हणणारा कोण?